जय श्री कृष्ण. सगळ्यांना जया एकादशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. एकादशी म्हटलं की विष्णू आणि गुरुवार म्हणजे या दोन्ही गोष्टींसाठी जे पवमान असतं त्या पवमानाची आठवण येते आणि प्रत्येकजण पवमान करतच असतो. तर ही गुरुवार म्हणजे विशेष गुरु आणि एकादशी असा हा योग आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं द्विगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. आता बघा, ही एकादशी जी आहे ना, ती एकादशीचं विशेष फळ असं आहे की त्या दिवशी जे काही चुकीची योनी प्राप्त झालेली असते, चुकीचं काहीतरी आपल्या आपल्या जे काही कल्पना असतात, आपल्या काही समस्या असतात, त्या समस्या कल्पना भावना घेऊन जो व्यक्ती जातो तर त्या ज्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही एकादशी आहे. विशेष फळ आहे ना त्या एकादशीचं. तर त्याच्यामुळे थोडक्यात असं आहे की नंदनवनामध्ये एकदा असे नृत्य चालू असतं. त्या नृत्य चालू असताना त्या ठिकाणी पुष्यवती आणि मल्यवान नावाचे गंधर्व आणि गंधर्व कन्या असतात आणि त्यांचं अचानकपणे त्यांच्याकडून चूक घडते. ते एकमेकांमध्ये आकर्षित होतात आणि त्यांचं त्या सगळ्या नृत्याकडे लक्ष नाही आहे. असं झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना शाप मिळतो आणि शाप मिळाल्यामुळे ते पृथ्वी तलावर येतात आणि असे भटकत असतात. भटकत असताना त्यांना अचानक नेहमीप्रमाणे उशाप मिळण्यासाठी नारद ऋषी येतात. म्हणजे ती चूक घडलेली आहे ना, ती घडलेली सावरण्यासाठी सद्गुरू येतात आणि ते म्हणतात, तू आजच्या दिवशीचं जे व्रत आहे जया एकादशीचं ते जर केलं तर तुला या जन्मातून मुक्ती मिळेल आणि तुला पुन्हा स्वर्ग प्राप्त होईल. काही काळासाठी जो काही दोष लागला होता तो दोष तुमचा या व्रताने निवारण होईल. आणि त्यामुळे या जया एकादशीचं असं महत्त्व आहे की ज्यांनी ही एकादशी केली त्यांना असं काहीतरी चुकीचं किंवा पश्चाताप किंवा चुका झाल्या असतील असं ज्यांचं वाटत असतं त्यांना ह्या गोष्टीतून मुक्तता मिळते. याची देही याची डोळा, ही मुक्तता मिळते असं या एकादशीचं फळ आहे. ते एकादशीचं महात्म्य आपण काल ऐकलंच असेल, पण त्यातले जर सुरुवात करत असताना एवढं महत्त्व आहे आजच्या एकादशीचं. त्याच्यामुळे गुरुवार आणि एकादशी या दिवशी अतिशय महत्त्वाचा असा हा योग आहे. त्यामुळे मी ते श्रीहरी स्तोत्र म्हणते. जगा राखितो दुष्ट दैत्या समारी कपाळी शरदबिंब माया ही भारी तनू नील आकाश कंठात माला रमेचा सखा वंदितो मी तयाला रमेचा सखा वंदितो मी तयाला वसे सागरी नित्य सुमनांचे जगद्व्यापका तेज कोटी रवींचे गदा चक्रशस्त्रे प्रभापीत वस्त्रा नमस्कार माझा तया गोड वक्त्रा रमेच्या गळामाळ सारांश वेदा हरी मेदिनी भार पाण्यात क्रीडा सदा रम्य चैतन्यानंद रूपा नमस्कार माझा तया नैक रूपा नसे जन्म वार्धक्य समृद्ध मोदे नसे जन्म वार्धक्य समृद्ध मोदे जगा निर्मितो पूर्ण तादात्म्य साधे नवा नित्य भासे पुढारी सुरांचा नमूतो नमूसे तू तिन्ही जगाचा खगेंद्र प्रवासा गुणा वेद गाती तरु मूळ विश्वा मिळे जेथ मुक्ती तया दीन भक्ता रिपो गर्वहारी हरी सर्व दुःखे नमूतो मुरारी हरी सर्व दुःखे नमूतो मुरारी सुरेशा कचारंग भुजांच जेवी नभाकार चित्ता अणुगोल विश्वी तनू नित्य दैवी न निर्बंध ठावे वसे विष्णुलोकी तयामी भजावे वसे विष्णुलोकी तयामी भजावे सदा मुक्तरूपा सुरांच्या बलिष्ठा रणी धैर्यधारी त्रिलोकी वरिष्ठा महावीर शूरा महानाथ श्रेष्ठा नमो त्या भवाच्या महासिंधू राजा अनुकूल यज्ञे रमा सव्यहाता अनुकूल यज्ञे रमा सव्यहाता गुणातीत नावासना गीत गाता मुनिश्रेष्ठ वेढा सुरांचा समोरी
पदी शेष लोळे नमूतो मुरारी, पदी शेष लोळे नमूतो मुरारी. हरीला प्रिय श्लोक जो आठ गाई, हरीला प्रिय श्लोक जो आठ गाई. सदा एक चित्ते व्यथा मुक्त होई, तसा विष्णू लोकास सानंद जाई. पुन्हा जन्म वार्धक्य वाट्यास नाही, तसा विष्णू लोकास सानंद जाई. पुन्हा जन्म वार्धक्य वाट्यास नाही. अशा पद्धतीने आपल्या मुरारीचा श्लोक आणि विष्णूंची स्तुती करून आजच्या आपल्या निरूपणाला प्रारंभ करते. आता या गोष्टींचा जर विचार करायचा असेल विष्णूंचा, तर विष्णू सर्जन करतात, ब्रह्मा निर्मिती करतात, विष्णू सर्जन करतात आणि रुद्र सगळं संपवतात. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे सगळेजण ज्यापासून उत्पन्न झाले ते विष्णूचं निर्गुण रूप आहे. आपण सगुण रूपाचं मुरारीचं कृष्णाचं असं वर्णन करतो, विष्णूचं सुद्धा करतो. पण विष्णूचं वर्णन करत असताना आपल्याला निर्गुणापर्यंत सुद्धा जाता येतं. म्हणजे ज्यापासून निर्मिती झाली सगळी आपल्याला गंमत वाटते, म्हणजे वाटायला पाहिजे. आत्तापर्यंत वाटत नव्हती, आता गंमत वाटायला पाहिजे की तो काय करतो. हा जो प्रश्न असतो भगवंत काय करतो, प्रत्यक्षात हा प्रश्न त्यांनी माझ्यासाठी काय केलं, माझं दुःख इतकं जास्त आहे आणि मला जसं पाहिजे तसं मला मिळत नाही, हा जो प्रश्न नेहमी देवाच्या बाबतीत. आता त्याच्यात दोन अर्थ आहे. देवाच्या बाबतीत जेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा त्याला तो आपलासा वाटतो, त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आपली व्यक्ती असली त्याच्याचजवळ आपण बोलतो, परक्यांजवळ ह्या गोष्टी बोलत नाही. हे जरी खरं असलं तरी तो कोण आहे हेच कळत नाही आपल्याला जोपर्यंत, तोपर्यंत मागणं त्याच्यापर्यंत कसं जाणार आहे. त्यामुळे आपण त्याचं थोडक्यात आपण तो कसा आहे हे जर कळलं, म्हणजे आताच म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश ज्या ओंकारापासून निर्मिती झाली त्याला गणेश तत्व म्हणू शकतो, ओंकार तत्व म्हणू शकतो आणि एक परब्रह्म स्वरूप म्हणू शकतो. ज्या ठिकाणी विष्णूसुद्धा त्याचा अवतार आहे. विष्णूच जर अवतार आहे तर बाकी पुढचे अवतार आहे त्याचा शंकर येतात, त्याच्यानंतर ओंकार येतो, गणपती येतो, किंवा आणखी एक तत्व ओंकाराचं नाद, नुसता अनाहत नाद ज्या ठिकाणी येतो तिथपर्यंत ते तत्व आहे. मग त्या तत्वाला जर बघायचं असेल, बघू शकतो आपण. बघायचं असेल म्हणजे काय, सद्गुरूंची जर कृपा झाली, पवमान जर पूर्ण झाला आपला, तर त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय कळणार नाही आपल्याला, सगळं कळू शकतं. फक्त आपली तशी इच्छा पाहिजे. ती इच्छा जर त्या ठिकाणी असेल तर बघा, आता विष्णू ब्रह्मानी निर्मिती केली, शांत बसून गेला. ब्रह्मानी निर्मिती केली आणि अतिशय शांतपणे बसून गेला. इकडे आपण म्हणताना फक्त म्हणतो विष्णूला की तो शेषशाही पहुडला आहे, पण प्रत्यक्षात पहुडला तर ब्रह्मा आहे. शेषशाही केव्हा पहुडतो, जेव्हा त्याला असतं आता काही काम नाही आहे तेव्हा तो झोपतो. ब्रह्मा तर सततच झोपलेला असतो. मग ब्रह्मा झोपलेला असणे आणि विष्णू झोपलेला असणे, मायबाई झोपलेली असणे, या तिन्हीमध्ये फरक आहे ना. रुद्र कधीच झोपत नाही, सतत जागृत आहे, पण त्याची भीती वाटते. त्याची भीती वाटते, मनामध्ये भीती बसली आहे की तो आपल्याला संपवणार आहे. आपल्याला संपवण्याचं काम रुद्र करणार आहे. बरं, विष्णू आपलं सर्जन करतो, आपल्याला जे पाहिजे देतो, पण तो देत नाही म्हणून तो आपला नाही. ब्रह्मा आपलं काहीच करत नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. कारण एकही ब्रह्माचं मंदिर नाही, हे तर पुराण काळापासून चालून आलेलं आहे की ब्रह्माचं मंदिर नाही. मग आम्ही भजावं कोणाला. आणि आता कृष्णाच्या बाबतीत म्हटलं तर तो अवतार आहे. अवतारामध्ये प्रत्यक्ष त्यावेळी जेव्हा गोपी होत्या त्यांना काय जे मिळालं ते अवर्णनीय आहे. रामांच्या समोर जे धर्मकार्य चाललं ते अवर्णनीय आहे. त्याच्या धर्माची तुलना आता या जन्मामध्ये कोणीच करू शकत नाही. कलियुगामध्ये धर्मकार्य, धर्म, सत्य. आता सच्चिदानंद रूप जर आपण भगवंताचं म्हटलं तर त्याच्यातलं आनंद रूप जरी भगवंताचं आनंद रूप आहे कृष्णाचं आणि याचं धर्मरूप आहे रामांचं. मग हे सगळं विचार केल्यानंतर आपण बसायचं कुठे, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कसं करायचं. नावं जरी वेगवेगळी घेतली तरी मनात एक प्रकारची शंका, मी हात कसा धरू, मला कुठून काय मिळेल, मला आनंद कसा मिळेल, हेच चाललं आहे अजूनपर्यंत. इतके लोक सांगतात, इतकी भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, सद्गुरू, तरीही जीवाचा प्रश्न काही संपत नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की बघा, तुमची जेव्हा निर्मिती पण झाली नव्हती, तुमची निर्मिती पण करायची त्याची इच्छा नव्हती, जेव्हा त्याची इच्छा नव्हती त्यावेळी तो होता. आणि त्यांनी निर्मितीची इच्छा ब्रह्माजवळ बोलून दाखवली की मला अशी अशी निर्मिती करायची आहे. ह्या ठिकाणी त्याला स्वतःला काहीच नको होतं, पण त्यांनी निर्मिती केली. कशासाठी केली, की मला काहीतरी मिळेल. त्यांना असं वाटतंय, जो निर्माता आहे त्याला असं वाटतंय मला काहीतरी, एकटं करून काय करू, एकटं राहून काय करू. पण तो इतका प्रचंड, इतका मोठा, इतका सद्गुणी आहे ना की त्या सद्गुणापर्यंत मर्यादेमध्ये आल्यावर रामसुद्धा पोचू शकत नाही. मग नाही तर मग रामांच्या चरित्रामध्ये मर्यादा कशी राहिली असती. जर त्यांचं जर चरित्र आपण विष्णूचं म्हटलं असतं तर रामांची जी मर्यादा आहे त्यांनी भराभर मारून टाकलं असतं राक्षसांना.
कृष्णाने सुद्धा भराभर भराभर कौरवांना संपवून पण मर्यादा आहे ना. मग मर्यादेमध्ये जर तो खाली उतरला, अधोगती जर त्यांची करून घेतली त्यांनी स्वतःची आपल्यासाठी, तर मग कसं होणार आहे. त्यामुळे ते म्हणतात आहे की मी कशासाठी केली, की माझ्यासारखं कोणीतरी निर्माण व्हावं. माझ्यासारखं कोणीतरी, बरं माझ्यासारखं नाही निर्माण झालं तरी चालतं म्हणतात ते. माझ्यासारखं नाही निर्माण झालं तरी सध्या चालतं. त्यांनी जर भक्ती आणि प्रेम माझं केलं ना, तर मग मी त्याचा होऊन जातो आणि तो माझ्यासारखा होतो. हा नंतरचा त्यांचा सिद्धांत आहे. मग त्यांनी अशा पद्धतीने ब्रह्माला जेव्हा सांगितलं की ब्रह्मदेवा उत्पत्ती करा, पण ब्रह्मदेवांनी सुद्धा उत्पत्ती करताना काय केलं, की सुरुवातीला ते एकदम जेव्हा जन्माला आले, जसा आपल्याला प्रश्न पडतो जन्माला आल्यानंतर थोडंसं जेव्हा समज येतं मी कोण आहे, तर मग तसा त्यांनाही सुद्धा प्रश्न पडला मी कोण आहे. मग त्यांनी चारी बाजूला बघितलं, 4 वेदांची निर्मिती झाली. हे सगळं नंतर तप केल्यानंतर, बरं आपल्याला त्या खोलात जायचं नाही आहे. तप केल्यानंतर जेव्हा त्यांना निर्मिती कळली, त्यांना की कशासाठी निर्मिती झाली, तर हे सगळं आपल्याला सांभाळायचं आहे भगवंतांचं. बरं भगवंतांचं नुसतं सांभाळायचं नाही आहे आणि शांत बसायचं नाही आहे. पहिल्यांदा त्यांची निर्मिती केल्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या मनात जो विचार येतो तोच ब्रह्माच्या मनात विचार येतो. सारखं माझं त्याचं असं बोलणं चालतं की माझ्या मनात जो तोच कसा ब्रह्माच्या मनात विचार. आणि मला इतकं काम सांगितलं वडिलांनी काम सांगितल्याबरोबर मी करणार म्हणजे मी किती पात्रता आहे, माझ्यामध्ये किती पात्रता आहे म्हणून तर वडिलांनी सांगितलं, अन्यथा सांगितलंच नसतं मला. मग त्यानंतर त्याच्या मनात विचार आला की मला हे काम मिळालं, हे अशी अतिशय आनंदाची गोष्ट आहे विष्णूंच्या बाबतीत. पण काम मिळाल्यानंतर जर मला अभिमान झाला तर काय करू, असा प्रश्न जेव्हा त्यांनी विचारला तेव्हा चतुश्लोकी भागवतामध्ये त्यांनी त्याला समजावून सांगितलं की तुला हा असा अभिमान होणार नाही, याची मी तुला आशीर्वाद देतो. त्यामुळे मग आपल्यालाही थोडंसं असं बरं वाटतं की आपण जे काही करू त्याचा अभिमान आपण करायचा नाही. अभिमान जर केला तर विष्णूच्या पुढे काहीच नाही. त्याच्या परब्रह्मतत्वामुळे जर ब्रह्माच काही नाही आहे तर आपण कोण आहे, अशी जेव्हा जाणीव होते आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडते. हे कळलं की काहीही केलं तरी अभिमान करायचा नाही. कारण जे काही घडतं ते भगवद्गीतेत सांगितलं आहे की मीच करत असतो. निमित्त फक्त तुम्हाला दिलं आहे. तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला जन्म मिळाला आणि तुमच्या प्रारब्धाप्रमाणे जो जन्म मिळाला आहे तो तुम्हाला आनंदाने भोगायचा आहे. बाकी दुसरं तुम्ही तिसरं काही करू शकत नाही. तुम्ही बांधलेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला वाटतं आपण अमर्याद आहे, आपल्याला बंधन नाही, आपण बंधनमुक्त आहोत. जसं की विष्णू आहे, जसे विष्णू बंधनमुक्त आहे, जसे निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, तसे आपण आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात ते सांगतात की असं काही नाही आहे. तुम्हाला जे बांधून ठेवलं आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. एक श्वाससुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. हे स्पष्ट त्यांनी जेव्हा केलं तेव्हा आपली मर्यादा समजते आणि तो कोण आहे ते समजतं. बरं ते म्हणतात मग पुढे जर आपण मोठ्या दृष्टीने विचार केला, भागवत पुराणं जर वाचली तर त्या ठिकाणी त्यांनी सत्ययुग जे आहे त्या सत्ययुगामध्ये तर जलसृष्टी होती. फक्त जलसृष्टी असताना सुद्धा त्यांनी, मग आपल्याला तर काहीच माहीत नाही, आपल्यासारख्या जीवांना तर काहीच माहीत नाही काय चाललं आहे. आपण जन्मालाच आलो नव्हतो तर माहिती असण्याचा काय प्रश्न आहे. मग जन्माला आलेलं नसताना सुद्धा त्याचं कार्य सुरू आहे सृजनाचं. त्याचं सृजनाचं कार्य जर सुरू आहे, तो म्हणतो आता पृथ्वी डोबायला लागली, वेद पाण्यात जायला लागले, असं म्हटलं तर त्यांनी आपला कोणताही विचार न करता, आता आपल्याला माहिती नाही की माझ्या समोर करायचं, तुम्ही जन्माला आल्यानंतर मी कार्य करायचं म्हणजे मग तुम्ही बघा मी किती मोठा आहे, असं काही नाही आहे त्यांचं. आपण तर प्रत्येक वेळी एखादी गोष्ट इकडे जरी ठेवली तरी प्रत्येक कोणी बघतंय का, त्या बघितल्यामुळे जो आनंद मिळतो त्यांच्या डोळ्यातून तो आनंद फार असतो महत्त्वाचा. असं विष्णूला काहीच नाही आहे, ना ब्रह्माला आहे ना रुद्राला आहे. हा प्रश्नच नाही त्या ठिकाणी. ते इतके निर्लेप आहेत, इतके निर्विकार आहेत की त्यांनी फक्त कल्याणाचा विचार करून त्यांनी सत्ययुगामध्ये अवतार घेतले आणि जे काही करायचं ते करून टाकलं. त्याच्या डिटेल्समध्ये आपण जायचं नाही कारण पुढची कथा घ्यायची आहे. मग जेव्हा त्यांनी ते सगळं करून टाकलं, आम्ही शांत, आमचं काही लक्षच नाही त्याच्याकडे त्यांनी काय केलं आणि तू कोण आहे, आमच्यासाठी काय करतो वगैरे सुरू आहे. म्हणजे हे जे विचार आपल्या मनामध्ये येतात ते येऊ नये यासाठी मोठा विचार करायला पाहिजे चारही युगांचा, नुसत्या आपल्या युगांचा नाही. आपल्या युगाचा जर विचार केला तर आपल्याला सगळं चुकीचं दिसतं. प्रत्यक्षात ती चूक होणारच आहे हे त्यांनाही माहिती आहे. कारण हळूहळू जशी चेतना खालच्या दर्जावर येते तशी चुका वाढतात. जर गंधर्वांच्या चुका झाल्या, जर नंदनवनामध्ये असून जर गंधर्वांच्या चुका झाल्या तर कलियुगामध्ये राहून आपल्या होणार नाही का. त्यामुळे एकादशीचं व्रतही देऊन टाकलं, तो प्रश्न काहीच नाही. पण जर खाली आलो तर आम्ही काय केलं म्हणत असताना भगवंतांचे अवतार झाले सुद्धा 3-4. मग ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मी तुमच्या कल्याणाचा आधीच करून ठेवला आहे. ते तर कशाला, सत्ययुगाचा विचार कशाला करायचा, जन्माच्या आधीसुद्धा आईच्या स्तनांमध्ये जे दूध दिलं ते सुद्धा मी करून ठेवलं. तुला काही काळजीचं कारण नाही आहे.
असं म्हणून सुद्धा तू काय करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो म्हणतो याला आता माझा काही अर्थ नाही, मी तुझ्यापासून दूर चाललो. याचं कारण आम्ही त्याला समजूनच घेत नाही की तो काय करतो, तो माझ्यासाठी काय करतो. ही जे सगळं दिलं हे सगळ्या नंतरच्या गोष्टी जरी आपण लक्षात घेतल्या तरी आपल्या जन्माच्या आधीच त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे. हे वेदशास्त्र संपन्न करून ठेवलं आहे सगळ्यांना. आपलं लक्ष गेलं तर त्यामध्ये आता जसं आपलं उघड होत आहे, गुप्त ते गुप्त जाणावे. आता जे गुप्त आहे ते सगळं ओपन होत आहे. आणि ते ओपन, अरे हो माझं चुकलंच, मी तर फार छोट्या गोष्टी मागत बसलो. जेव्हा सत्ययुगातले त्याचे अवतार कळले, अवतार काय झाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मत्स्य अवतार आहे, कुर्मा अवतार आहे, सगळं माहिती आहे. पृथ्वी डोक्यावर घेतली. हे सगळं का केलं मी एवढं कष्ट? कासवाचा अवतार का घेतला? अरे तुमच्यासाठी घेतला. ही पृथ्वी जर काहीतरी कमी जास्त झालं असतं तर तुम्ही जगू नसते शकले आणि तुम्ही माझे लेकरं आहात म्हणून मी घेतला. बरं, तो घेतल्याच्या घेतला. त्याच्यानंतर ते म्हणाले की सत्ययुग संपलं. सत्ययुगामध्ये संपल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपलं त्रेता आलं भगवंताचं, तर ते म्हणाले यांना काही कळत नाही. त्यांच्या माघारी झालं. मला इच्छा नव्हती सांगायची यांना की मी काय काय केलं. हे सगळं पुराणांमध्ये यांना कळेल. त्यांनी स्वतः नाही सांगितलं काही. जसं हनुमंतांनी जी स्वतः रामचरितमानस लिहिलं, पण जसं कळलं की त्यांनी गोसावी तुलसीदासांनी लिहिल्या म्हटल्याबरोबर त्यांनी स्वतःचं डुबवून टाकलं. म्हणजे हे सगळे इतके निर्विकार लोक आहेत की त्यांना काही वाटत नाही. पण अरे माणसानं जर कळलंच नाही की मी काय केलं तर कसं होईल, म्हणून त्यांनी रामाचा अवतार घेतला. आता राम म्हणजे तुमच्या आमच्यासारखा मानव, तुमच्या आमच्यासारखा मानव, कोणत्याही गोष्टीचा अट्टहास नाही. सर्व शक्ती त्याच्याजवळ असून सुद्धा सर्व शक्तिवान आहे. त्याला आतून माहिती आहे मी ब्रह्म आहे. त्यांना आतून माहिती आहे की मी निराकार निर्गुण आहे. ज्यांना कळतं त्यांना कळतं की हा राम सगुणात आला आहे, पण प्रत्यक्षात तो निर्गुण निराकार ब्रह्म आहे. पण तरी तो म्हणतो लेकरांना समजत नाही माझ्या. इतके लेकरं माझे असे आहेत ना, निर्बुद्ध म्हणावं का काय म्हणावं अशी परिस्थिती आहे. मी माघारी काही केलं ते समजतच नाही त्यांना. एवढे वेद आहेत, अपौरुषेय वेद आहेत आणि त्यासाठी मी केलेले कष्ट आहेत ते त्याला काही दिसत नाही म्हणतात आमच्या मुलांना. म्हणून मग त्यांनी रामाचा अवतार घेतला आणि रामाचा अवतार घेऊन सगळे कष्ट आपल्यासारखे झेलले. रडू येतं त्यांचं चरित्र पाहून. इतकं केविलवाणं चरित्र आहे रामांचं की इतके केविलवाणे की सगळ्या गोष्टी तुमच्या मनाने जसं तुम्ही म्हणाल तसं. आपण म्हणतो मानावा राम सर्वदा करता, म्हणायला किती त्रास होतो की हा माझं करणार करता करविता राम आहे हे म्हणताना या जीवाला किती त्रास होतो. आणि त्यांनी पूर्वीच तुम्ही म्हणाल तसं करून ठेवलं आहे. आधी हे डोळ्यांनी दिसलं तर पाहिजे, हे दर्शन तर झालं पाहिजे त्यांचं. ते असं म्हणत नाही की माझा अवतार याच्यासाठी झाला आणि तुम्ही दर्शन घ्या असं म्हणत नाही. अहिल्याचा उद्धार केला. हे सगळे चरित्र जर आपण वाचलो तर नररूपात आले कशासाठी? आपल्याला समजावं म्हणून. अरे तुमच्यासारखाच मी आहे. वडिलांनी जे म्हटलं ते ऐकतो आणि आईनी जसं म्हटलं तसं ऐकतो. आईनी चूक केली तरी मी सांभाळून घेतो आणि ते माझ्या कल्याणाचं आहे असं मी म्हणतो. बोलले का काही? त्यांचं निरूपण आहे का? नाही. सत्ययुगातलं तर नाहीच आहे. सत्ययुगामध्ये निरूपण नाही, त्यांनी करून टाकलं जे करायचं आहे ते. ह्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केल्यावर रात्र झोप येत नाही. आपल्याला माहिती नसताना केलेल्या गोष्टी. म्हणून म्हणतो बुद्धीत जेवढं दिसतं तेवढं बघायचं नाही फक्त, की मला जेवढं दिसतं ना माझ्या वडिलांनी केलं तेवढं नाही. त्याच्या आधी त्यांचे कष्ट किती असतील ते आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा नतमस्तक होतो मुलगा, अन्यथा होत नाही. मग त्यांनी सांगितलं बाबा रे तुझा तर काहीच नाही, वेद ऋषीसुद्धा नसताना सुद्धा मी तुमच्यासाठी एवढं केलं, नंतर तेही नाही तुम्हाला समजलं. मी सांगण्याचा प्रयत्न पण नाही केला कारण माझा तो स्वभाव नाही. मी सर्वोत्तम आहे ना. आणि आपण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं म्हणायचं असेल तर सर्वोत्तम कोण आहे हे कळायला पाहिजे ना. तू घे शोध माझा, जा खाली खाली. मग जेव्हा खाली जातील पुराणांमध्ये तेव्हा तुला कळेल की माझं कार्य काय आहे. मग ते कार्य जेव्हा कळलं, अरे तू झोपलेला नाही, मृत अवस्थेत नाही, कुठेच नव्हता बिंदू, तेव्हा मी सांभाळलाय पृथ्वीला. बरं त्याच्यानंतर रामरूपात आलो आणि त्रेतायुगामध्ये जसा मी रामरूपामध्ये आलो तर मग मी माझ्यासारखं वागा म्हणतो. मी जसा वागतो, जसं मला कष्ट असताना सुद्धा रडायला येतं की नाही आपल्याला प्रत्येकाला रामचरित्र वाचताना. आता सध्या सुरूच आहे. प्रत्येक जण त्याच्यामध्ये इतका गुंगून जातो कारण नर अवतार असल्यामुळे आपल्यासारखा तो भासतो. तो प्रत्यक्षात नाही आहे पण तो भासवतो. म्हणून सतीला सुद्धा जर प्रश्न पडू शकतो की हा नर आहे का नारायण आहे, समजत नाही. इतकं त्यांनी पांघरून कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे आणि सारखं डिस्टर्ब होत आहे. तर तो सारखा जेव्हा म्हणतो की नर आहे का नारायण हे जेव्हा समजत नाही आपल्याला, इतका तो मिसळून गेला कष्ट आणि आपल्याला आपला आत्मा काय आहे काहीच माहिती नसताना सुद्धा आपण नराचा अभिमान करतो. आपल्याला आपण कोण आहे हे माहिती नाही तरी माझा जन्म महत्त्वाचा, मी अमर आहे, मला म्हणजे माझं असंच झालं पाहिजे, मी म्हणते तेच खरं आहे असं जर म्हटलं तर रामचरित्र कळलंच कुठे. रामचरित्र कळत असताना राम स्वतः परब्रह्म असताना सुद्धा हा की नाही गोषवारा घेते. हे काही आपण कथानक सांगत नाही आहे. त्यातून मला काय सांगायचं आहे की त्यांनी उतार केला
स्वतःला उतरवलं खाली, आत्म्याला अधोगती केली स्वतःच्या आत्म्याची आपल्यासाठी फक्त. अरे विष्णू रूपामध्ये छान पहुडलो होतो शेषनागावर, तिथून निघालो, लक्ष्मीदेवींना घेतलं आणि खाली उतरलो. ते मासेचा अवतार कळला नाही, कुर्माचा अवतार कळला नाही, वराहाचा अवतार कळला नाही. आता मी अजून खाली आलो नराच्या रूपात तुमच्या आमच्यासारखा. धोब्याने बोललं तर मी टाकून दिलं तिला. इतकं तुमच्या मनाने ऐकलं आणि तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. एवढं धर्माचरण करून सुद्धा मी बंद करा. सुनंदा भूम करताय. प्रत्यक्ष जेव्हा मी तुमच्यासाठी अनुभव घेतला ते बोलले नाही, ते बोललेले नाही आहेत काही स्वतः. कोणत्याही प्रकारचं भाष्य नाही आहे रामांचं, जसं कृष्णाचं भाष्य आहे. कृष्णाची भगवद्गीता आहे. बंद करा, नाहीतर तुम्हाला पुन्हा काढून टाकावं लागेल. तर ते जेव्हा ते भाष्य जे आहे पुढचं कृष्णांचं, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची लिंक लागते की त्यांनी भाष्य नाही केलं, धर्माचरण केलं. आणि तुम्ही जसं म्हणाल, माणसांनी जसं म्हटलं तसं रावणाला मारत असताना जो त्रास झाला, स्वतःच्या कोणतीही दैवी शक्ती न घेता बरोबर विश्वामित्राकडे गेले, शिकल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले, वडिलांचं श्राद्ध केलं, त्यानंतर सीतामाईला घेऊन गेले, गृहस्थाश्रम पाळला नाही, वानप्रस्थ सांभाळला 20 वर्ष. त्यानंतर रावणाला मारलं. रावणाला मारल्यानंतर सांगितलं की रावणाला मी नाही मारलं, ते त्याच्या कर्माने गेला, तो त्याच्या इतकं त्यांनी आयुष्यामध्ये चरित्र करून न बोलता करून दाखवलं. हा सत्ययुग आहे. आणि त्या सत्ययुगामध्ये का पटलं लोकांना? त्यावेळी सत्ययुगाचा झाला त्यांचा उद्धार सगळ्यांचा, कारण प्रत्यक्ष नररूपामध्ये सोबत दिसतच होते रामचंद्र. त्यामुळे त्या सगळ्या अयोध्यावासियांचा झाला त्यांचा उद्धार. कारण प्रत्यक्ष रामांच्या राज्यात आपणही कदाचित त्या ठिकाणी असू, असं सांगता येत नाही की आपण त्या ठिकाणी नसू, कारण आपला काही जन्म आत्ताचा थोडी आहे. आपण सुद्धा ते भोगलं असेल, म्हणून तर आपल्याला कधी कधी आनंद होतो ललिताचं कीर्तन ऐकताना. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकताना आनंद होतो म्हणजे आपण ते भोगलं आहे, असं आपण आपल्या स्वतःला सांभाळून घेऊ. मग त्याच्यासोबत मी सदा वागलो तसा. आणि सत्ययुगामध्ये तुमच्यासमोर आचरण, शब्द न वापरता, एकही शब्द राम बोलले नाही. कधी त्यांचं भाषण झालं नाही की प्रत्येक वेळी तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, हनुमंता तुझ्यामुळे माझं सगळं घडलं बरं, असं कोणता देव बोलतो? कृष्ण बोलतात का असं? कृष्ण बोलताना म्हणतात तुला काहीच कळत नाही. अर्जुनाला म्हणतात तुला काहीच कळत नाही, मला सगळं कळतं. हा जो बदल केला त्यांनी का केला? माणसांमुळे केला. पहिल्यांदा कळत नसताना सांभाळून घेतलं, दुसऱ्यांदा आचरण केलं त्याच्यातही सांभाळून घेतलं, तिसऱ्यांदा बाकी जेव्हा त्रेतायुगामध्ये जन्म झाला, इतकं अराजक माजलं होतं आणि त्यांचंही अधोगती झाली होती, लोकांची सुद्धा. जशी भगवंतांनी भूमकर व्हिडिओ बंद करा, मी तुम्हाला 3-3दा सांगतोय. ठीक आहे, आता राहू द्या, तसंच बंदच राहू द्या, पुन्हा चालू करू नका. त्या ठिकाणी जेव्हा ते खाली आले आणि जेव्हा भगवद्गीता सांगितली, पूर्णावतारात कृष्ण आहेत. आता काय म्हणतात ते, ये न के न प्रकारेण मी समजवतो. तिथे काही समजवलं नाही रामांनी. स्वतः जगले, स्वतः दुःख भोगलं आणि या दुःखातून धर्माचरण शिकवलं, सत्य शिकवलं आणि सत्याचा विजय होतो हे सांगितलं. पण मी नाही केला म्हणतात सत्याचा विजय होतो हे शिकवलं फक्त. आता या ठिकाणी उलटे तिलटे कामं करत करत सगळ्यांना दाबून टाकलं सगळ्यांना. कारण तिसरं त्रेता आहे. त्रेतायुगामध्ये धर्माचरण करणारे लोक कमी आहे. अर्धे धर्माचरण करतात आणि अर्धे अधर्म करतात, हे भगवंतांना माहिती आहे. त्यामुळे यांनी पूर्णावतार घेतला कृष्णाचा. आणि पूर्णावतार घेतल्यानंतर जे मागच्या जन्मीचे साधक होते त्या सगळ्यांना ते गोपी बनले आणि गोपी भक्तीमध्ये रमून गेल्या, प्रेमामध्ये रमून गेल्या, त्यांचा उद्धार झाला. आणि कृष्ण आपल्यासारखा जीव, मग आपल्यासारखा जीव आहे, नाही समजत आहे, समोर असून सुद्धा समजत नाही. म्हणजे तिथे आचरणातून समजलं लोकांना. आता आचरण तर त्याचं करत नाही, त्याच्यात समजलं सत्ययुगामध्ये. त्रेतामध्ये नाही समजलं लोकांना, समोर कृष्ण असून सुद्धा समजलं नाही. कशाला? आपल्यालाही समजत नाही की खरा कृष्ण होता की नाही, खरा राम होता की नाही, अशी बुद्धी करते. त्यासाठी ते म्हणतात मला बोलावं लागलं. आता मी बोलतो, टचटच बोलतो, लोकांना शिक्षा देतो. रामांनी नाही शिक्षा दिली, कारण रामांचा अवतार वेगळा आहे, कारण तो त्रेतातला अवतार आहे. माझा जो आहे द्वापारातला अवतार, त्या ठिकाणी मला कोणी काही म्हणू. आता त्यांनी म्हणलं कृष्णाची नीती चुकली, नाही चालेल मला, कारण मी पूर्णावतार आहे. असं रामांनी कधीतरी म्हटलं का? हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा दोन्ही अवतार किती श्रेष्ठ आहेत आणि ते केवळ आपल्या कल्याणासाठी घेतलेले आहे, दुसऱ्या कोणत्याही कल्याणासाठी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेले नाही. मग तेव्हा त्यांनी सांगितलं मला बोलावं लागेल. 18 दिवस प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्या लोकांना समजावून सांगता नाकी नो आले. भगवंताच्या विराट रूप दाखवावं लागलं. रामांनी कुठे कोणाला दाखवलं विराट रूप? त्यामुळे शांत सगळं. या ठिकाणी गडबड गोंधळ आहे सगळा. 18 दिवस नुसतं विराट रूप दाखवू दे, ह्याला मारू दे, प्रत्येकाला समजावून सांगू दे.
तुझ्या कर्माप्रमाणे तुला मुक्ती देणार आहे. तुला माझ्यासमोर काही चालणार नाही. कर्ण जर चुकला असेल तर कर्णाला त्याची शिक्षा मिळेल. भीष्म जर चुकले असतील तर मी मिश्किल हासीन. या ठिकाणी जटायू जेव्हा मरणासन्न अवस्थेत झाला, श्रीरामांनी जवळ घेतलं. इतके कृतज्ञ आहे श्रीराम, इतके कृतज्ञ आहेत की जो माझ्यासाठी जे करेल ना त्यासाठी मी नतमस्तक आहे म्हटलं राम. स्वतः परब्रह्म राम नतमस्तक हा विषय सांगितला. आणि कृष्ण कुणाच्याच समोर नतमस्तक होण्याची शक्यता नाही, कारण तो पूर्णावतार आहे. रामांनी जाणलं की काही फायदा नाही आहे आता त्रेतायुगामध्ये. आपण जर शहाण्यासारखं वागलो ना तर लोक तसेच तर शिकत नाहीत. आणि आता जर मी असं काही बोललो नाही आणि शिक्षा दिली नाही तर अजिबात लोक ऐकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी सरळ आपल्या हातामध्ये कार्य घेतलं. मग हे सगळे जेव्हा लीला आपल्याला भगवंताची कळते तेव्हा भगवंत कोण आहे हे कळतं. आपल्याप्रमाणे अवतार घेत होतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. साधू संतांसाठी सुद्धा मी अवतार घेतो. मग मी यासाठी अवतार घेतला की आता मी बोलल्यावर तर कळेल कमीत कमी. ते बोलले नाही, आता मी बोलतो. पहिल्यांदा दिसलोच नाही मी डोळ्यांनी, अदृश्य होतो. तुम्हाला तर बिलकुल कळलं नाही. इतके शांत झोपले की जसं काही मी कोण आहे मला धुतकारलं. ते मला सहन नाही झालं. मग मी पुराण वेदव्यासांनी, तोही माझाच अवतार आहे, त्यांना सांगितलं, बाबा रे मला माझ्यासाठी नाही पण लोकांना जागृत करायसाठी तरी सांग कमीत कमी मी काय केलं. मग मी हे केलं. कळल्यावर लोकांना जागृती झाली. आणि रामचरित्र ऐकत असताना समजलं की ते स्वतः वागले बिचारे. ते वागल्यानंतर तरी समजलं, नाही समजलं. मग मी बोलायला लागलो. आता मी बोलत पण नाही म्हणतात ते. आता जो माझा अवतार आहे कलियुगातला, कलियुग सुरू झाला आहे. जेव्हा ते गेले कृष्ण जेव्हा निजधामाला गेले तेव्हा त्यांना फार काळजी वाटली. आता आता ह्या 4 युगांचा जेव्हा विचार करतो की नाही आपण, जेव्हा 4 युगांचा एकत्रित विचार करू तेव्हा भगवंत कोण आहे हे समजेल. आणि प्रत्यक्षात राम कृष्ण विष्णू ह्यांनी का अवतार घेतला हे जेव्हा आपल्यासाठी घेतला हे कळलं, मग आपलं जीवन नतमस्तक होतं. त्यांनी काय केलं. मग ती गीता महत्त्वाची नाही, ते रामचरित्र ऐकणं महत्त्वाचं नाही. मला समजलं आता की राम कोण आहे आणि मला समजलं आता कृष्ण कोण आहे. आणि मी का त्यांना चूक बोलत होती. माझं काम झालं नाही की इतकं मोठं कार्य करतात ते, इतकं मोठं कार्य करतात आहे. आता समजा राज्याचे मंत्री आहेत आणि त्या राज्याच्या मंत्रीला आपल्या गल्लीतलं काम कोणी सांगेल का की आपल्या याच्यामध्ये काहीतरी काम करायचं आहे, घरामध्ये काही अडलं आहे, पेंटिंग करायचं आहे, तिथे मंत्र्यापर्यंत कोण जाईल. तो मंत्री आहे. तो मंत्री आपल्याला घेईल तरी का. हे राम तरी घेतील एक वेळ आपल्याला, आपण कोणत्याही ग्रेडचे असले तरी घेतील. पण हा मंत्री जर घेत नाही तर मी तुम्हाला कसा घेईन. तुम्ही मला ओळखतच नाही आणि शिव्या द्यायला सुरुवात करता. तुम्ही कोण, माझं करत नाही. तुझं काम कोणतं, तू बोलतो काय, तू मागतो कोणाला, मी आहे कोण. तू थोडा वर चढ, तू थोडासा वर चढ, किंचित, जास्त जरी नाही चढला, किंचित वर. म्हणजे एवढी जरी ज्ञान झालं, शंकराचार्य म्हणतात ज्ञान जर झालं तर व्यक्ती वर चढतो. बाकी कोणतं ज्ञान आहे, कोणतं पुराण आहे, कोणता ग्रंथ गरज नाही. तुला फक्त एवढं ज्ञान पाहिजे की तो कोण आहे आणि मी कोण आहे. हे जीवनात जर एकदा कळलं ना तर भाग्योदय झाला. एकादशी सार्थकी लागली. आपल्यामध्ये ज्या काही चुका घडल्या त्या चुका यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात, या सगळ्या संसार बंधनातून आपली मुक्ती होणार आहे. हे मोठं काम ते करणार आहे. छोट्या कामाचं काय घेऊन बसलो आपण. या 4 युगांचा जेव्हा आराखडा बांधला, म्हणजे माझ्याच मनाने जेव्हा विचार केला, खरंच स्वतः भगवंत खाली उतरत पुन्हा पूर्णावताराकडे गेले. आणि आता तर ते गोपीगीतात जसे शेवटी अदृश्य झाले तसे अदृश्य झाले. तसे ते अदृश्य नाही आहे, ते सगळं कारभार बघतात आहे, पण कुणालाही दिसू शकत नाही. वृंदावनात जा की तुम्ही अगदी नर्मदा परिक्रमा करा की कुठेही जा, त्या ठिकाणी तुम्हाला ते सापडणार नाही. असं साधू संत बोलतात. मी नाही बोलत. मी जर बोलली तर माझ्या शब्दाला किंमतच नाही काय. साधू संत म्हणतात या ठिकाणी तर त्या नाहीच आहे. मी त्या ठिकाणी असतो ना तर प्रत्येकाला आनंद मिळाला, तिथे दुःख नसतं मिळालं. मग हे सगळं मी कुठे गायब झालो आता हे तुम्हाला शोधावं लागेल. इथपर्यंत माझी प्रस्तावना आली. आजच्या निरूपणाची जी प्रस्तावना आहे ती 4 युगांचा विचार केला. यामध्ये अधिक विचार आपण करू शकतो. वैयक्तिक आपल्याला ह्या 4 चरित्रातून आपण जो गोषवारा मांडला त्यातून अधिक विचार आपण करू शकतो निश्चितच. माझ्या बुद्धीला जेवढं वेळेत आणि बुद्धीत जेवढं पटलं तेवढं सांगितलं. 3 युगांचं आणि 4थ्या युगाचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे. 4थ्या युगामध्ये त्यांनी म्हटलं की त्याच्या राम समोर दिसणार नाही, कृष्ण समोर दिसणार नाही, काहीच दिसणार नाही, कारण आपली तेवढी पात्रताच नाही आहे. गोपी अशा ज्या जमल्या त्या रामांच्या काळात होत्या, विष्णूंच्या काळात होत्या, आपणही होतो. म्हणून तर आपल्या हातात सद्ग्रंथ पडले, नाही तर हे सद्ग्रंथच पडले नसते. त्यामुळे तो जो अदृश्य आहे सध्या, तो अदृश्य आपल्याला दिसू शकतो. पण त्यासाठी फार तळमळ करायची गरज नाही, फार अट्टहास करायची गरज नाही. जर तुम्ही तो अट्टहास केला तर तुम्हाला मी समजलोच नाही असं त्यांना म्हणायचं. त्यामुळे आता आपण ह्या मूळ मुद्द्यावर येऊ. आणि एकनाथांचा जो अभंग आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग, कारण आपली एकादशी आहे आज.
त्यांनी म्हटलंय, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. त्यांनी म्हटलंय की कृष्ण दिसत नाही, राम दिसत नाही, आम्ही जातो पंढरीला. एखाद्याला कसं भक्तिप्रेमातून तो जाणवतो, तर ते त्यांना समजलं आहे की या भक्तिप्रेमामध्ये पांडुरंग आहे, म्हणून ते जाऊ शकतात. आपण जर भक्तिप्रेम नसताना पांडुरंगाला गेलो तर पांडुरंग तिथे दिसत नाही, अदृश्य आहे. अदृश्य रूपामध्ये त्यांची शक्ती जरी असली तरी आपल्याला दिसत नाही. मग माणूस तळमळतो की मला दिसत नाही, काही अर्थ नाही आहे पंढरपुरात. मग तो म्हणतो या ठिकाणी चौथा जे योग आहे त्या ठिकाणी यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात, ज्याच्या नुसत्या स्मरणाने मुक्ती होते. आता तुम्हाला कलियुगामध्ये सोपं करून टाकलंय. कोणत्याही यज्ञ याग तप पूजा दान करायचंय, ह्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाही, कारण सगळीकडे प्रदूषण आहे. पण प्रदूषण असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही, करून तुमचं फळ मिळणार नाही. कोणाचं संस्कृत चांगलं नाही, कोणाचे विद्याभ्यास झालेला नाही, अशा लोकांना कृष्ण आणि रामचरित्र किंवा यज्ञ करून एखादी गोष्ट मिळणं कलियुगात शक्य नाही. हे तर मोठे मोठे लोक मानतात. मग हे म्हणतात आहे की काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आता सगळं सोडून द्या, सगळं घराच्या बाहेरचं सोडून द्या. प्रकृती आणि पुरुष या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो जो आता ज्याच्याबद्दल आपण बोललो तो, आणि प्रकृती म्हणजे आपण सगळे जे दिसतं जे दिसत नाही ते सगळं प्रकृतीमध्ये येतं. मग हा जी काया दिली आहे ती प्रकृती आहे. ह्या कायेमध्ये आतमध्ये बसलेला जो आत्मा आहे ना, तोच पंढरीचा परमेश्वर आहे. पंढरीचा विठोबा तुमच्याजवळच आहे असं नाथांनीच म्हटलं आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आत्मा काया ही पंढरी, आपला ही पंढरपूर. मग तेच तर गीतेमध्ये सुद्धा म्हटलं होतं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. मग त्यांना सांगताना म्हटलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र आहे. हे सगळं धर्मक्षेत्रही आहे, कर्मक्षेत्रही आहे. मग हेच धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. हे तू स्वतःला ओळख. अरे आपल्याला जवळ आणून ठेवतात. तुला रामाची गोष्ट ऐकायची, ती ऐकली, कृष्णाची ऐकली, आता तू कोण आहे ते सांगतो. तू माझा आहे, कारण तुझी जी काया मी तुला दिली ना ती पंढरी कर. ती काया जी ती पंढरी कर, आणि आतमध्ये बसलेला जो आत्मा आहे ना त्याला शांत कर, त्याला आनंद दे. म्हणजे तोच मी तुझ्यामध्ये बसलो आहे हे समज. कलियुगामध्ये अगदी एकट्यात. त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो. एखादा व्यक्ती जर घरात 8 दिवस बसला, सगळेजण याचं उदाहरण घेऊ शकतात. एखादा व्यक्ती 2-4 दिवस आतमध्ये घरात जाऊन बसला, दुसरा व्यक्ती त्याला बोलवायला येत नाही की काय झालं याला, 2-3 दिवसापासून दिसला नाही, कुणाला काही घेणं देणं नाही. मग हा एकांत जो आहे ना, तो एकांतामध्ये आपण लक्षात घ्यायचं. ही जी काया आहे तो एकांत आपल्याला आता पंढरीला पोचवतो आहे. ही काया पंढरी आहे आणि त्या आत्म्यापर्यंत आपण जाऊ शकतो, कारण आपल्याला तसं आता कोणीच नाही असं मनाने मानायचं. कारण असं जर त्यांना मानत गेलो तर पुन्हा प्रकृतीमध्ये वळू आपण. त्यांनी मानलं तरी आणि नाही मानलं तरी आपल्याला त्यात रमायचं नाही असं आता अभंगात म्हटलं आहे. म्हणजे हे शरीर म्हणजे पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल आहे, तो पांडुरंग. आता फक्त शब्द लावायचा बरं, बाहेर नाही असं म्हणू शकत नाही. कारण आत्माराम राजाराम, राजाराम निर्गुण राम, या तिन्ही गोष्टी आहेतच. पण बाहेर नाही असं म्हणायचं नाही. पण ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी त्याचा जन्म झाला आणि तिथे सापडे, तिथे ते नाही आहेत. आता त्यांनी म्हटलं की तो तिथे नाही आहे, फक्त बाहेर नसून आतमध्ये नित्य आहे. तुम्ही जन्माला आले तेव्हापासून आहे, जन्माच्या नंतरसुद्धा तो त्याच्यामध्ये बसलेला आहे. ते चैतन्य जर संपलं ना तर काही शिल्लक राहत नाही. प्रकृती म्हणजे प्रकृतीसुद्धा जेव्हा संपेल ना तेव्हा हे चैतन्य शिल्लक राहणार नाही. म्हणजे चैतन्य निघून जाईल आपल्या जागी. मग आता तू समज की तुझं हे जे देह आहे ना, तो देह म्हणजेच पंढरी आहे. आणि त्या देहानी पंढरपूरवासी जो विठ्ठल आहे त्याला जे आवडेल ते, आणि विठ्ठल हा कलियुगाचा अवतार आहे, त्यामुळे त्याला जे आवडेल, एकादशीचा दिवस आहे, त्याला जे आवडेल ते तू कर तुझ्या कायेनी. मग देवाला शोधायला बाहेर जायची गरज नाही. आज आपण जे बोलतोय, जे ऐकतोय ते सुद्धा सत्संग आहे, त्याची सेवा आहे. अशा पद्धतीने तुला शांत कर. घराच्या बाहेर पडूनच ती गोष्ट मिळेल असं शक्य नाही. अष्टमहासिद्धी नावाची एक विहीर आहे आमच्या विदर्भामध्ये. अष्टमहासिद्धी नावाची जी विहीर आहे त्या ठिकाणी लहान मुलांना नेण्याची प्रथा आहे. अगदी त्रेतापासून सुरू आहे म्हणे ती विहीर, पण आता त्याचं पाणी संपलं तरी लोक थांबत नाहीत नेण्याचं. अरे त्या ठिकाणी विहिरीत पाणी नाही, ती इतकी खराब झाली आहे, ती इतकी गंजली आहे, ते खाली काहीच नाही. त्या मुलाला जर त्यात टाकलं तर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना किडे चावतात. हे सगळं असून सुद्धा नाही करायचं. ते त्या मुलाला जन्म झाला की 1.25 महिन्याच्या त्या अष्टमहासिद्धीला न्यायचं. अरे थोडं समजून घ्या कलियुगामध्ये काय चाललं आहे, कलियुगामध्ये कशाचा महिमा आहे. हे जर समजलं नाही ते मूल घरी येऊन आजारी पडतं, आणि घरी येऊन आजारी पडलं की डॉक्टर रागवतात. कुठे गेले होते, अष्टमहासिद्धीला. काय केलं, तिथली माती लावली. ती माती त्याला नाही सहन झाली, कारण त्याचं महात्म्य आता या कलियुगामध्ये कमी झालं आहे. हे आता कळायला नको. बाकीच्या गोष्टी आपण शास्त्रसिद्ध पाहतो की शास्त्रात बसत नाही, आणि ह्या गोष्टी कशा जुन्या करतो.
मग हे असं केल्यानंतर त्या मुलाला जर त्रास झाला तर ही अष्टमहासिद्धी खोटी आहे का? अजिबात नाही. अष्टमहासिद्धी खरीच आहे, पण आता त्याचा महिमा नाही आणि आपली तेवढी पात्रताही नाही. आता आमच्या याच्यामध्ये जर कृष्णाने पळवून नेला रुक्मिणीला, त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीच दिसत नाही. तिथे प्रत्यक्ष म्हणजे इथून नेलं, ही काय आपली वरात आहे? आपलं लग्न झालं आणि आपली वरात इथून गेलो दाखवतो आहे, ती त्याची वरात आहे. त्या वरातीला आपण बघायला गेलो, काय दिसतंय तिथे? शून्य. मग असं जर तुम्हाला समजतंय, मग कलियुगामध्ये ते म्हणतात कायाही पंढरी. आता तुझ्याजवळ जे आहे ना, मी जाज्वल्य रूपात आनंद स्वरूपामध्ये, त्याला बाहेर नको शोधू. आत्मा जो आहे ना तोच ब्रह्म आहे. मग ब्रह्माचा शोध घेत होतो. ब्रह्म म्हणजे आनंद. ब्रह्म म्हणजे ब्रह्माचं नाव नाही देऊ, ब्रह्म म्हणजे आनंद. तो आनंद तुला मी घरातल्या घरात आणि तुझ्या कायेतूनच देतो. हे नाथांचंच अभंग आहे. मग ते हे देव बाह्य मूर्तीमध्ये सापडणार नाही. म्हणून तर सगुणोपासनेलाही फार कमी महत्त्व आहे कलियुगामध्ये. जितकं तुम्ही निर्गुणाकडे जाल, जितकं तुम्ही स्वतःला ओळखाल, तितकं देहात साक्षी रूपामध्ये मी प्रगट होतो आणि मी तुमच्या अधिक जवळ आलो आहे. म्हणजे सत्ययुगामध्ये दिसला नाही, अदृश्य. सत्ययुगामध्ये समोरासमोर रामांच्या स्वरूपामध्ये, देह स्वरूपामध्ये. त्रेतामध्ये, द्वापारामध्ये पूर्ण रूपामध्ये. पण तो निघून गेला आहे ना, हे तर तुमच्या समोरच चरित्र आहे की त्याचं कार्य संपलं, त्यांनी यादव संपवले आणि तो निघून गेला आणि कलियुगाच्या त्या कलीच्या मस्तकामध्ये येऊन मी बसलो. कली. मग एवढं सगळं तुम्हाला कळतं तरी डोळे उघडत नाही. मी नाही, म्हणून वृंदावनामध्ये सुख मिळत नाही. इथे जो भ्रष्टाचार चाललाय तो त्यामुळे होतो की त्या ठिकाणी मी राहणार नाही. तुम्हाला त्याचं आता तरी कळून घ्या. तुम्ही की नाही माझे शब्दच ऐकत नाही म्हणतात. भावभक्ती. आता त्यांनी म्हटलं दुसरी ओळ पहिली झाली, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आता दुसरं मग असं म्हटलं तर कसं चालेल? मग भावभक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग. आता जर भावभक्ती निर्माण झाली मनामध्ये, अगदी भक्तिप्रेमाने जर माझं मन हृदय ओथंबून गेलं, तर जो आतमधला जो आत्मा आहे तो खुश होतो ना. आज माझीच पूजा झाली, माझाच आनंद झाला. मला आवडते ना उपास करायला आवडतो, मी केला. तो भगवंताला आवडणारच आहे, कारण मी जे खातो तेच तो खाणार आहे. आतापर्यंत त्याला खोटे दाखवून नैवेद्य आपल्याला जे आवडतं तेच देतो की नाहीतरी त्याला. तर मग तो म्हणतो तुला जे आवडतं ते खा ना. आता कलियुगामध्ये तुला जे आवडतं ते खा, फक्त म्हण इदम न मम आणि मला तूच अर्पण कर. मग भावभक्ती भीमा. आता ही भीमा नदी तिथली आटू शकते, कलियुगामध्ये आटणारच आहे. पण आपली भीमा भक्ती जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत जागृत ठेवायची. भावभक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग. बरवा शब्दालाही महत्त्व आहे की बरवा म्हणजे आता इतका सुंदर दिसायला लागला. कुठे अदृश्य होता, आता जिथे तिथे दिसत नव्हता. पण जर भक्ती जागृत झाली तर आज आपल्यासमोर उभा आहे की नाही पांडुरंग बघा. त्या भक्तीने जर पांडुरंग उभा राहतो तर तो बरवा आहे. आणि ते बरव सगुण स्वरूप म्हणजे आपला सत्ययुगातलं असो, त्रेतातलं असो, द्वापारातलं असो, की माझ्यासाठी स्वतःसाठी आलं आहे. जसं प्रत्येकासाठी त्यांनी जन्म घेतला ना, तसा माझ्यासाठी त्यांनी जन्म घेतला. तो माझ्यातच आहे आणि माझीच भक्ती त्याला अर्पण करते. हे कलियुगातलं एकांताचं वैशिष्ट्य आहे. कुणीही आपल्याला विचारत नाही म्हणण्यापेक्षा एकांतामध्ये मला तो विचारतो ना. मग ती जी भक्ती असेल ना, तर बाहेर कुठे जायची गती, तर भक्ती माझ्यासोबतच जाते. कुठेही जायचं असेल तर जिथे मी तिथे माझी भक्ती नेऊ शकते. एखादा कुत्रा दिसला आणि त्या कुत्र्याला जर म्हणलं पोळी घातली तर ती भक्तीच आहे. मग त्या भक्तीने जर माझं जीवन सरकत असेल तर ती भीमा नदी, भक्ती भीमा उदकते वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग. अशा पद्धतीने पांडुरंग सापडतो. प्रत्येकाच्या हृदयात मी आहे, एकाला नाही. जितक्या जास्त जणांना सांगायचं तितकं सांगा, कारण प्रत्येकाजवळ मी अमर्यादच आहे. जितके जीव माझ्यासमोर येतील त्याच्या प्रत्येकामध्ये मी वसलेलो आहे. आणि त्यांनी जर भक्ती केली तर ती नदीसारखी वाहते. ती नदी तरी वाटेल. आता म्हणतात तिथे सुद्धा गंमत आहे की आता गंगा, यमुना, सरस्वती. आता गंगा आणि यमुना आहेत आणि सरस्वती गुप्त का आहे? तर ती गुप्त म्हणजे ही भक्ती आहे. म्हणजे इडा पिंगला सुषुप्ना नाडीमधली जी तिसरी असते ना, ती महत्त्वाची आहे. या दोघींना धरणारी ती म्हणजे सरस्वती आहे. ते त्याचं द्योतक आहे. मग ती सरस्वती गुप्त आहे, तर आमची ही नदी गुप्त होती आत्तापर्यंत. आत्तापर्यंत भक्ती कुठे जागृत कळलंच नाही ना. भगवंत कोण आहे, भगवंत कोण आहे हे कळल्यानंतर ही भक्ती जागृत झाली. मग ही जागृत झालेली भक्ती आटू शकते का? इकडची प्रत्यक्षातली जशी अष्टमहासिद्धीची सिद्धी गेली, एक वेळ हिला सुद्धा पाणी कमी राहील, पण त्याच्या स्मरणाने सुद्धा, चंद्रभागेच्या स्मरणाने सुद्धा मी मुक्त होणार आहे. मग ते स्मरण केल्यानंतर माझ्यामधली जी भक्तीची गंगा जागृत झाली, भक्तीची गंगा म्हणण्यापेक्षा भक्तीचं प्रेम जर जागृत झालं तर ती चंद्रभागा माझ्यातच आहे. म्हणून म्हटलं ना, मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. ते मणिकर्णिका जे तीर्थ आहे ते तीर्थ माझ्यामध्ये या भक्तीच्या रूपाने. तर मग तो पांडुरंग अधिकच शोभून दिसतो. जो आतापर्यंत तो माझ्यातच आहे. तो इतरांना कसा कळेल मग? आणि कळतही असेल, सांगितलंही की अशा प्रकारचं करा, तो त्याचा आहे. मग तो त्याचा शोधेल कुठे त्याला कदाचित असं वाटेल
ते आपण पंढरीला जाऊन बघू, दिसेल त्याला. त्याची भक्ती जर जागृत असेल त्याला पंढरीतही दिसेल. आणि आमची दुसऱ्या कोणाची भक्ती जागृत असेल घरात तर त्याला तिथे दिसेल, कारण भीमा आहे सोबत. भीमासोबत असल्याशिवाय पांडुरंग कसा दिसेल, चंद्रभागा असल्याशिवाय पांडुरंग कसा दिसेल, हेच तर समजत नाही म्हणतात आपले संत म्हणतात. मग आचार्य म्हणतात, या ठिकाणी आचार्य म्हणजे शंकराचार्य म्हणतात की भक्ती म्हणजे चित्तशुद्धीचं साधन आहे. एकदा का तुमची चित्तशुद्धी शुद्ध झालं तुमचं की त्या ठिकाणी येणारा चित्तस्थ शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध ये वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. किंचित कर्म जरी नाही केलं पण वस्तू उपलब्ध नसली तरी सुद्धा तुम्ही जे काही कराल भक्तिप्रेमाने ते पांडुरंगांना मान्य आहेत. आपण पूर्वापार ऐकत आलेलो आहे. पूर्वापार ऐकत काहीच नको आहे त्याला, कारण जे काही देतो आहे ना ते माझंच आहे. तुझं फक्त स्वतःचं जे आहे ते दिलं ना तर मी तुझ्या आतमध्ये आलो आहे. आता तर जे उतरतोय का चढतोय आपण हेच समजत नाही. त्यांचा उतार आणि आपला चढाव सुरू झाला आहे, कारण ते उतरले आपल्या जीवामध्ये आले, पण जीवामध्ये मर्यादित नाही आहे. तू मर्यादित विचार केला तर मी तुझ्यामध्ये नाही जाणवणारच नाही, पण तू अमर्यादेचा विचार केला अशा पद्धतीने चतुरस्त्र जसा ब्रह्मानी चारीकडे मुख फिरवून जसा चारी बाजूनी विचार केला तसा तू चारही युगाचा जर विचार केला तर 4 युगामध्ये 4थ्या युगामध्ये मी अतिशीघ्र पावतो. फक्त तुझ्यामध्ये तुझी ती भक्ती आणि प्रेम पाहिजे. मग कर्म आणि उपासना भक्ती हे फक्त चित्तशुद्धीसाठी आहे. केले तर ठीक, नाही केले तरी ठीक, पण प्रेमाने हात जोडले. आमच्याकडे जेव्हा आमच्या महाराजांची मूर्ती आली तर तेव्हा मूर्ती ज्यांनी पाठवली, इतकी सुंदर एवढी मोठी मूर्ती आहे, त्यांनी जेव्हा पाठवली तेव्हा त्यांनी सांगितलं की याचा पूर्ण अभिषेक करायचा, त्याचा पवमान करायचं आणि पवमानाचा अभिषेक स्वतः म्हणायचा आणि जे काही सगळं सागर संगीत आहे ते करायचं. त्यांनी सांगायचं काम केलं आणि त्यांनी 2:30 वाजता येणार आहे म्हटलं आणि 12 वाजताच मूर्ती दारात. मग आता हा जो पवमानाचा अभिषेक, त्याचे दूध, पाणी, गंगेचं जल मी आणू कुठून? मी म्हटलं इतकं वेळ तुम्ही तर 2:30 वाजता सांगितलं. नाही म्हणे माझं जरा लवकरच जमलं त्याच्यामुळे मी लवकर आलो. यावेळी दुःख नाही करत बसली, घेतलं महाराजांना जवळ आणि जे डोळ्यातून पाणी आलं तर महाराजांचा अभिषेक झाला म्हटलं. आणि खरंच स्थिर आहेत ते. त्यांचा आनंद आणि माझा आनंद काही वेगळा वाटत नाही मला. मग वाटण्यावरच तर सगळं आहे. मग ही जी भक्तीची गंगा आहे, विवेक चूडामणीमध्ये काय ते संत काय म्हणतात ते सगळं म्हणतात. जमलं असतं मी पूर्ण तयारी केली असती, पण वेळेच्या आधीच जर ते आले तर मी काय करू? मग तेव्हा हतबलता न दाखवता त्या ठिकाणी त्यांना जवळ घेऊन आणि त्यांना जर आपण प्रेमाने म्हटलं तर ते म्हणतात मला हेच पाहिजे होतं, बाकी दुसरं मला खरंच नको. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला काय पाहिजे? जेव्हा मी त्या दादांना सांगितलं असं असं घडलं तर म्हणे ताई काही वाईट नाही झालं, अतिशय सुंदर, महाराज तुमच्यावरती खुश झाले म्हणूनच ते तुमच्याकडे लवकर आले. जय जय रघुवीर समर्थ. मग आता या ठिकाणी सांगितल्यानंतर तिसरा, भक्ती हा मोक्ष नाही असं भाव भक्ती भीमा उदकते वाहे, इथपर्यंत आपण आलो. नंतर तिसरी जी आहे दया क्षमा शांती हेची वाळवंट. आता वाळवंट बघायला गेलो, तिथलं वाळवंट तसं मोठं आहे आणि वाळवंट वाढणार आहे कलियुगामध्ये. पाणी ओलावा कमी होतो पण शुष्कता वाढते, ओलावा कमी होतो पण शुष्कता वाढते. अरे वेळ संपत आली. शुष्कता जर वाढत असेल तर ती शुष्कता वाढली म्हणण्यापेक्षा इथे दया क्षमेनी ते वाळवंट जे आहे ना आपल्यामध्ये, ते वाळवंट दया आणि क्षमेनी पूर्ण करायचं. आपल्यामध्ये जर कोणाबद्दल दया असेल, कोणाबद्दल शांती असेल, कोणाबद्दल क्षमा करायची, स्वतःला सुद्धा क्षमा केली. अरे इतकं मला समजलं नाही आतापर्यंत, किती वर्ष माझे वाया गेले, इतरांना दोष देण्याचं काही कारण नाही. हे सगळं जेव्हा मला समजेल तेव्हा माझीच मला क्षमा होईल. आणि मग हा जो आहे ना दया क्षमा शांती ज्यांच्याजवळ असेल असे एकत्र आपण जर जमलो तर तो वैष्णवांचा मेळा आहे. तो जो वैष्णवांचा मेळा ज्या ठिकाणी आपण दया आहे, क्षमा आहे, शांती आहे आणि भक्ती आहे, या सगळ्या गोष्टी असलेली जी आपलं शरीर आहे तो म्हणजे वैष्णवांचा मेळा म्हणतात. तो वैष्णवांचा मेळा आहे. अहंकारो महान शत्रू स्वरूप बोधेन यावदस क्षयो नास्ती तावन नैव सुखम क्वचित. आता असं जर घडलं नाही तर सुख अतिशय क्वचित आहे. जर असं घडलं तर सुखच सुख आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये विचार केला मग जिथे अहम नाही तिथे ब्रह्म प्रगट होतं. मग प्रगट होतं ही जर सिद्धता आहे. कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. कुठे जप करावा लागला, कुठे तप करावा लागला, कुठे पूजा उपासना करावी, केली तर चालत आहे. आचार्य म्हणतात केली तर अतिशय उत्तम आहे, ज्याचा ज्याचा स्वभाव आहे. मागच्या जन्मी जशी साधना करत असेल तसंच तो या जन्मी करतो, त्याला अजिबात चालत नाही पूजा केली नाही तर त्यांनी करावी. पण पूजेमुळे भगवंत मिळतो कलियुगात शक्य नाही. इथे फुल स्टॉप लावतात आचार्य की पूजेमुळे आणि फक्त मुळे. मग त्यावेळी पूजा करत असताना जर आपण चिडचिड केली तर तो भगवंत आनंद स्वरूप आहे, तो चिडका नाही आहे. जर तो चिडत असेल पूजा करून आणि इकडे पूजा न करता तो सतत आनंदी राहत असेल साधू संत, तर त्याच्याजवळ मी आहे. ही आपली यावेळेसची गोष्ट त्यांनी लक्षात घेतली आहे. नंतर शेवटचं म्हणजे 1-2 ओळी कमी पडत आहेत वेळेप्रमाणे, पण दश इंद्रियांचा एकमेळा केला. आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगतात आहे ते की दश इंद्रियांचा एकमेळा केला.
हे जे 10 इंद्र आहेत, जसं आपण नेहमीच बोलतो आहे की हे 10 इंद्रिय, जसा दशरथाच्या पोटी रामाचा जन्म आहे, तसे हे 10 इंद्रिय जर एकत्र असतील आणि सगळे दया, क्षमा, शांती हे वाळवंट असेल, भक्तीची भागीरथी असेल आणि या सगळ्या जर आपल्याजवळ असतील, तर तो मेळा, जो हा मेळा एकत्रीकरण आपल्या आपल्या देहामध्ये होतं, तर हा ऐसा गोपाळकाला होत असे. असा हा जो गोपाळकाला आहे, तो भगवंतांना प्रिय, जो उद्या द्वादशीला वाटायचा आहे. एकादशीच्या दिवशी केलेला हा गोपाळकाला, द्वादशीला जो आपण वाटू, द्वादशीला जो गोपाळकाला, तो असा केला पाहिजे म्हणतात. ते मुरमुरे आणा आणि ताक आणा, हे सगळं करतच राहायचं. हे त्रेताचं वैशिष्ट्य आहे, ते सत्याचं वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान होते खायला. समोर जर बोलवलं भगवंतांना, ते नव्हत्या का रडत गोपी की माझ्याजवळ आले पाहिजे कृष्ण, तर यायचा. आणि तो येणारा होता म्हणून ते त्यांचा गोपाळकाला खात होता. आता इथे खाणारा भगवंत कसा एवढ्या प्रदूषणामध्ये असेल? आपणही तर प्रदूषित, जगही प्रदूषित. मग त्या ठिकाणी आपणच बोलवायचं आहे. मग आपणच काय केलं पाहिजे? 10 इंद्रियांचा मेळा, दया, क्षमा, शांती, भीमा नदी कशी आपल्या प्रेमाची, आणि ह्या सगळ्या केल्या तर भगवंत म्हणतो, मी अजूनही अवतार घेतलेला आहे. ह्या अवतारात मी आहे, तो फक्त समजलं जर तुला, तर त्या क्षणी आनंद स्वरूप जो आहे ना, तो माझा राम कृष्णाच्याही वर, विष्णूच्या वर जे परमतत्व आहे ते मी आहे, ते तू आहे. तोपर्यंत म्हणजे तुला काय करावं लागलं या ठिकाणी, याचा जर आपण स्वतः विचार केला तर काहीही करावं लागलं नाही. फक्त आचार्यांच्या शब्दामध्ये ज्ञान मिळालं फक्त, की तो कोण आहे आणि मी कोण आहे. या ज्ञानावर कलियुग तरत आहे. एका ज्ञानामुळे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, हे एकदा ज्ञान झालं की बस. बाकी तुम्ही काय करता काय करत नाही याच्याशी भगवंताचं घेणं देणं नाही. केलं तर उत्तम आहे, ते आपल्याचसाठी करतो. जसं आपला स्वयंपाक, आपला नैवेद्य केला, मला जे आवडतं ते केलं, ते माझ्याचसाठी केलं आहे ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, एक मिनिट मुलगा आलेला आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना काय अपेक्षित आहे हे जर कलियुगामध्ये आपल्याला समजलं, तर ते जसं यांचं जे गाणं, हे गाणं 4 युगांचा गोषवारा करत करत जर आपण बघितलं, तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतं की अवतार होणार आहे का, आणि गुरु आहे का, आणि गुरूंची कृपा होईल का, या सगळ्या गोष्टी शून्य ठरतात. गुरूंची कृपा होणे म्हणजे स्वतः आनंदी असणे, आणि स्वतःचे आनंदी असल्यानंतर ते जे स्वरूप, अशा प्रकारचं तो अभंग पुन्हा ऐकू, कारण आपल्याला घाई होते. तो अभंग पुन्हा ऐकल्यानंतर त्या सगळ्या अभंगाचा अक्षरशः अर्थ काढून तसा वागण्याचा जर प्रयत्न केला, तर जो गोपीगीतामध्ये गुप्त झालेला भगवंत आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगट आहे असं म्हणायला अगदी अतिशयोक्ती होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.